नमस्कार नागरिकांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल आता लगेच नवीन न्यूज आपल्यासमोर आलेली आहे। तर बघा, नारी शक्ती दूत ॲप जे आहे ते आता बंद झालेले आहे। त्यावर तुम्हाला मेसेज जो येतो आहे नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड या पद्धतीचा मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। बघा, नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड। तर त्या ॲपवर भरपूरसे फॉर्म भरल्या गेलेले आहेत, तर त्याची छाननी आता चालू आहेत। फॉर्म अप्रूव्ह होणे चालू आहेत, रिजेक्ट होणे चालू आहेत। त्यामुळे त्या सर्व्हरवर लोड आलेला आहे, त्या कारणास्तव हा मेसेज तिथे दाखवला जात आहे। त्यामुळे सध्या तरी तुम्ही 8 दिवस या ॲपवर फॉर्म भरू नका। तर याकरता आपल्याला आता एक नवीन वेबसाईट देण्यात आलेली आहे, तर त्या वेबसाईटवर आपल्याला फॉर्म भरायचा आहे। तर त्या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। तर बघा, ही लिंक जशीच्या तशी तुम्हाला या ठिकाणी टाईप करायची आहे। तर बघा, लिंक कशा पद्धतीची आहे, ती आहे ladki.maharashtra.government.in। बघा, इथे तुम्हाला दिसत आहे या पद्धतीची लिंक आहे। तर असं स्पेलिंग तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये मोबाईलमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा, ती वेबसाईट ओपन होईल। तर आता सध्या ह्या वेबसाईटवर फॉर्म भरणे सुरू आहे। तर या साईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचे आहे। ती लिंक तुम्हाला या ठिकाणी ओपन करायची। आता बघा, ओपन झालेली आहे वेबसाईट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व बाल विकास विभाग। तर यामध्ये बघा, तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे। पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या, पोर्टलवर म्हणजे या वेबसाईटवर 40,000 फॉर्म आलेले आहेत आणि ॲपमध्ये सध्या अर्ज भरणे हे बंद आहे। ॲपमध्ये भरपूरसे फॉर्म आलेले आहेत, ते तुम्हाला न्यूजमध्ये पाहायला मिळून जाते। तर बघा, यामध्ये तुम्हाला करायचं का आहे, इथे टोल फ्री क्रमांकसुद्धा दिलेला आहे। 181 हा टोल फ्री क्रमांक आहे। जर तुम्हाला काही अडचणी असतील तर या नंबरवर तुम्ही फोन करून महिला व बाल विकासमध्ये तुमची विचारपूस करू शकता। तर इथे बरेचसे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे। तर यामध्ये तुम्हाला अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा, इथे अर्जदार लॉग इन नावाचा ऑप्शन आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक तर बघा, यामध्ये अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर आपल्याला क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल। मग इथून तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर बघा, इथे खाली एक ऑप्शन आहे क्रिएट अकाउंट। क्रिएट अकाउंट नावाचा ऑप्शन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मग क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल। आता फुल नेम ॲज पर आधार, तुमच्या आधार कार्डवर जे नाव असेल ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। जसं आता इथे मी एक फॉर एन एक्झाम्पल म्हणून एक नाव या ठिकाणी मी इथे लिहत आहे। त्यानंतर बघा, मोबाईल नंबर, तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा, पासवर्ड, इथे पासवर्ड आहे। तर पासवर्डमध्ये तुम्हाला सरनेम, तुमचं जे आडनाव आहे त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल लिहायचं आहे आणि बाकी इतर अक्षरं हे तुम्हाला स्मॉल लिहायचे आहे। त्यानंतर ॲट दी रेट ऑफ हे चिन्ह तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे। तसंच कन्फर्म पासवर्डमध्ये पुन्हा सेम तोच पासवर्ड तुम्हाला लिहायचा आहे। बघा, तुमच्या सरनेमचं पहिलं अक्षर कॅपिटल आणि त्याच्यानंतर बाकी सर्व जे अक्षर आहे ते तुम्हाला स्मॉल लिहायचे आहे। त्यानंतर ॲट दी रेट ऑफ हे चिन्ह तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे। त्यानंतर 1 2 3 या टाईपचा तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जो जिल्हा आहे, अमरावती आहे, वर्धा आहे, नागपूर आहे, तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। तालुका तुमचा जो असेल, काटोल, नरखेड, सावनेर जो तालुका असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर विलेज, तुमचं विलेज जे असेल ते विलेजची पूर्ण लिस्ट त्या तालुक्यामधली इथे तुम्हाला पाहायला मिळते। तर यामधून तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे। आता बघा, इथे मी एक फॉर एन एक्झाम्पल म्हणून एक गाव सिलेक्ट करतो आहे आणि त्यानंतर आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन। तर तुमचं कोणत्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये येते, MNC महानगरपालिका, जसं नागपूर झालं, काटोल झालं, नरखेड झालं, अशा टाईपमध्ये तुम्ही याच्यातून सिलेक्ट करू शकता ज्या तालुक्यात तुम्ही येत असाल ते। त्यानंतर ऑथोराइज पर्सन
यामध्ये तुम्ही आशा वर्कर आहे किंवा ग्रामसेवक आहे, वार्ड ऑफिसर आहे, अंगणवाडी वर्कर आहे, तर यातलं तुम्ही ऑप्शन निवडू शकता. किंवा जर तुम्ही स्वतः फॉर्म आपल्या घरी भरता तर जनरल वुमन हे फर्स्ट नंबरवर तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर इथे टिक करायचं तुम्हाला. आय ॲक्सेप्ट नावाचा ऑप्शन याला टिक करून इथे ॲक्सेप्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जे कॅप्चा दिलेलं आहे ते कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. 430918 अशा टाईपचं इथे कॅप्चा तुम्हाला दिलेला आहे. आणि हे कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला इथे साईनअप नावाचे बटन दिसेल. तर या साईनअप नावाच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर साईनअप नावाच्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचं अकाउंट सक्सेसफुली क्रिएटेड या पद्धतीचा मेसेज तुम्हाला येणार आहे. आणि त्यानंतर जो उर्वरित फॉर्म आहे, तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, इतर जे आहे तुमची एक प्रोफाईल तयार झाली. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागेल. आधार कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक, TC. तर जशी आपण ॲपवरून फॉर्म भरत होतो नारी शक्ती दूत ॲपवरून, त्या पद्धतीचाच फॉर्म यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. तर ही मी तुम्हाला याची माहिती सविस्तर या ठिकाणी दिलेली आहे. यात जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करा. ही वेबसाईट आता सध्या अजून मेंटेनन्समध्ये आहे. बघा, साईट अंडर मेंटेनन्स लिहिलेलं आहे. एक 4-5 दिवसामध्ये ही साईट चालू होऊन जाईल. त्यानंतर आपण त्या जे कोणत्या त्रुटी आहे त्याचे निराकरण करू. आणि इतर लोकांना जे प्रॉब्लेम्स येत आहेत त्यावर सुद्धा आता आपण पुढे चर्चा करूया.